नमस्कार. तर मी आहे मयुरी आणि मी करते 30 डेज इंटरमिटेंट फास्टिंग. आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला समजत असेल माझं किती वजन होतं आणि आता किती झालेलं आहे ते. तर दिवसाची सुरुवात मी केलेली आहे हे नॉर्मल गरम पाणी आणि थोडंसं अगदी लिंबू टाकून याने. त्यानंतर मी सगळं काही उरकते, अंघोळ वगैरे, आणि मग एक्सरसाइज करायला घेते. मला तर माझ्यामध्ये फरक भरपूर जाणवायला लागलेला आहे. तर तो काय काय चेंजेस झालेत, काय काय फरक पडला आहे माझ्यामध्ये, हे मी तुम्हाला नक्की 30 दिवसानंतर सांगेन. एक्सरसाइज झाल्यानंतर मी रोज मेडिटेशन, प्राणायाम हे सुद्धा करते. तर या सगळ्यामध्ये माझा अर्धा पाऊण तास जातोच. एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर मग मी रोज न चुकता ही ब्लॅक कॉफी पिते. मला भूक लागते आणि हे प्यायल्यानंतर मला खूप बरं वाटतं यासाठी. त्यानंतर मग किचनमध्ये एंट्री आणि हे सगळं जेवण वगैरे करायची तयारी. आता तुम्ही बघत असाल माझं दिवसभराचं शेड्यूल किती बिझी असतं वगैरे, पण मला कुठेही जरासुद्धा थकवा अजूनपर्यंत जाणवलेला नाही आहे 22 तासांच्या फास्टिंगमध्ये. त्यानंतर आजच्या माझ्या लंचमध्ये आहे हे बनवलेलं आहे मी, भाकरीसुद्धा आहे मध्ये ज्वारीची, आणि हे बेसनचा पोळा आहे ज्यामध्ये मी पनीरसुद्धा टाकलेलं आहे जास्त प्रोटीनसाठी. कारण आजच्या बघाल तर प्रोटीन नाही दिसत आहे कुठेही, तर मी ते पनीर टाकलेलं आहे त्यामध्ये. त्यानंतर भेंडीची भाजी आहे, ब्रेकफास्ट करण्यासाठी मखाने आहेत, आणि त्यासोबतच मग थोडंसं 1 ग्लास असं छाससुद्धा घेतलेला आहे. तर हा अशा प्रकारचा आजचा माझा लंच आहे. ऑफिसला निघण्यापूर्वी मी 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पिते. मला माझ्या चेहऱ्यात पण फरक जाणवतो आहे. दुपारी 1:30 ते 2पर्यंत मी माझा फास्ट आहे तो ब्रेक करते, आणि रात्री घरी आलं की मग काय नाही, झोपायचं आहे. बाय, गुड नाईट.